नमस्कार, मी डॉक्टर राहुल गाजरे, स्त्रीरोगतज्ञ, भारतीय आयुर्वेद रुग्णालय आणि कॉलेज, भारतीय विद्यापीठ डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी पुणे येथे कार्यरत आहे. असिस्टंट प्रोफेसर या पदावर मी काम करत आहे. आज मी आपणाशी रजोनिवृत्ती या विषयावर संवाद साधणार आहे. रजोनिवृत्ती म्हणजे काय हे प्रथम जाणून घेऊया. रजोनिवृत्ती म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात साधारण वयाच्या 45 ते 55 या अवस्थेमध्ये नियमित येणारी मासिक पाळी कायमस्वरूपी बंद होणे, यालाच आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये मेनोपॉज असे संबोधले जाते. रजोनिवृत्ती हा काही आजार जरी नसला तरी या विषयावर आपण का बोलणार आहोत हे प्रथम जाणून घेऊया. रजोनिवृत्तीमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होऊन स्त्रीच्या या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये बदल घडून येतात आणि त्यामुळे रूटीन दैनंदिन जीवन जे आहे ते डिस्टर्ब होऊ शकते. या अवस्थेमध्ये शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोनचे संतुलन बिघडते, इस्ट्रोजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरामध्ये हृदयरोगाचा धोका उत्पन्न होऊ शकतो, तसेच हाडे ठिसूळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्याचप्रमाणे हॉट फ्लशसारखी लक्षणे दिसतात. मानसिक लक्षणे बघितली तर त्यामध्ये नैराश्य, चिडचिडपणा अशा प्रकारची लक्षणे वाढतात. ही जर वेळीच आपण ओळखली आणि त्याच्यावर उपचार पद्धती सुरू केली तर स्त्रीचा हा जो टप्पा आहे हा अतिशय सुंदरपणे पार पडू शकतो. यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी हा एक उपचार आहे. परंतु आयुर्वेदामध्ये यासाठी अनेक प्रकारच्या चिकित्सा उपलब्ध आहेत आणि या आपल्या आयुर्वेद रुग्णालयामध्ये, भारतीय आयुर्वेद रुग्णालयामध्ये सोमवार ते शनिवार OPD सकाळी 9 ते 5 या वेळामध्ये असते. यासाठी अशी लक्षणे असणाऱ्या स्त्रियांनी अवश्य भारतीय आयुर्वेद रुग्णालयामध्ये भेट द्यावी. धन्यवाद.